जरा गप बसाल का? जरा गप बसाल? कळतंय ना मी बोलतोय, जरा थांबा म्हणून. ते कळतंय की नाही रे तुला? तुला कळत नाही? तुला हात करतोय ते. घोषणा द्यायच्या महायुतीच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्याच फक्त, त्याच्याशिवाय एकही घोषणा येता कामा नये. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, मोदी साहेबांचा, सन्माननीय मुख्यमंत्री तुमचे आमचे आधारस्तंभ आपले विठोबा एकनाथ शिंदे साहेबांचा. मला पाठून त्या इकडून आवाज येत नाही, कधी मी बाहेर झालोय म्हणून जरा जोरात बोला. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा. महिलांनी जरा हात वर करून बोलावं. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा. हा आपला आवाज मातोश्रीपर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून पुन्हा एकदा जोरात द्या. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा. लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांचा. मंचावर बसलेले प्रवीण दरेकर साहेब, सन्माननीय गोपाल शेट्टी साहेब, आमचे मित्र कलबुर्गावरून आलेले जाधव साहेब खासदार, आमचे दुसरे मित्र गणेश खडकरजी, ललिता सुर्वे, आमच्या रणरागिणी महिलांच्या मीनाताई पानमन, शिलाताई, त्यानंतर आमचे सर्व नगरसेवक, आमची गीताताई, माझी मुलगी आमची संध्या दोशी, आमची रिद्धी कुरसुंगे, बालकृष्ण बीज, भास्कर कुरसुंगे, आमच्या रश्मिताई, दादा आमचे दामू मात्रे, प्रकाशजी आणि आमचे प्रति आठवले साहेब. हो बोला ना कविता. रमेशजी गायकवाड, याचे तालुका अध्यक्ष आमचे दांडगे, आता सर्वांची नावं घेत नाही, मातंग समाजाचे पण आमचे आलेले आहेत. आणि आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी स्पेशली आलेल्या गीताताई यादव, वार्ड क्रमांक 32च्या नगरसेविका आलेल्या आहेत. 3 टर्मच्या त्या नगरसेविका आहेत आणि आज एकनाथ शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली ते प्रवेश करणार आहेत. साहेब महिलांची किमया बघा, काय आपली जादू काय महिलांवर चालले बघा. सर्व नगरसेवक सुद्धा, काँग्रेसचे सुद्धा नगरसेवक आपल्याकडे सोडून येत आहेत. हा साहेब तुमचा खरा विजय आहे साहेब. आणि आज इथे भारी संख्येने आमच्या महिला भगिनी जमलेल्या आहेत. तुमचा लाडका भाऊ तुम्हाला भेटायला आलेला आहे, ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतात, ज्यांनी तुम्हाला तुमच्या संसाराला हातभार लावायला, स्वतःच्या पायावर सक्षम उभं करायला, नवऱ्याकडे हात पसरायला नको, मी माझ्या स्वतःच्या पैशाच्या खर्चातून काहीतरी स्वतःला विकत घेईन आणि माझ्या कुटुंबाला सुद्धा हात लावीन, अशा ज्यांनी तुम्हाला मदत केली ते तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब इथे आलेले आहेत. सर्वांनी सर्व महिलांनी उभ्या राहून जोरदार साहेबांना 2 हात वर करून मानवंदना द्यायची आहे. बोला एकनाथ शिंदे साहेबांचा. एकनाथ शिंदे साहेबांचा. या विभागामध्ये मी काम करत असताना, आता बसून घ्या महिलांनी, या विभागामध्ये काम करत असताना साहेब गेली 10 वर्षाचा मी आमदार आहे. 7.5 वर्ष त्यांच्याबरोबर होतो, पण दर वर्षाला मुश्किलने 5 कोटी रुपये आम्हाला मिळाले. माझा विभाग आहे ना, हा फार विचित्र विभाग आहे. थोडासा शेख नाक्यापासून प्रताप सरनेपासून सुरू होतो, तो जाऊन त्या सुनील प्रभू तिथे जातो. मला 5 पोलीस स्टेशन, 5 वार्ड ऑफिस असा प्रकार मला लागतो. मला एका पोलीस स्टेशन माझं कधी काय भागत नाही. बाकीचे आमदार किती असते त्यांना एक पोलीस स्टेशन भेटलं का ते खुश असतात, एक वार्ड ऑफिसर असलं का खुश असतो. मला वार्ड ऑफिसर पण 5, साहेब साधे हे लागतात ना तहसीलदार, ते पण 2 लागतात आम्हाला. म्हणजे त्या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत आमचा मतदारसंघ डोंगरा गाड्यातून पसरलेला आहे. म्हणून मी कधी तुमच्याकडे भांडत असतो की साहेब मला हे थोडेफार अधिकार द्या. ते त्याचं कारण हे आहे साहेब. पण गेली 7.5 वर्ष तिथे होतो आणि 2.5 वर्ष आम्ही साहेबांबरोबर आलो. तुम्ही धर्मवीर 2 पिक्चर बघितलात का? बघितलात ना? हां, महिलांनी बघितलं का? हां, ते महिला आमच्या हातवर करतायत. आम्हाला काही लोक बोलत होते गद्दार गद्दार गद्दार. अरे आम्ही गद्दार आहोत का तुम्ही गद्दार आहे? त्या पिक्चरच्या माध्यमातून मला लक्षात आलं असेल सर्वांना.
आम्ही पक्ष वाचवण्याचं काम केलंय, आम्ही हिंदुत्व वाचवण्याचं काम केलेलं आहे. आणि जो हिंदू की बात करेगा वही महाराष्ट्र पे राज करेगा. अरे साहेबांना भाषण करायचं जरा थांबा ना. मी 5 मिनिटात संपवणार आहे. साहेब तुम्ही 7.5 वर्षात मला भेटणाऱ्या निधीमध्ये मला वाटायचंच नाही मी आमदार आहे. नगरसेवक पण माझ्यापेक्षा 30-40 50-50 कोटी निधी घेऊन यायचे. त्यामुळे नगरसेवक कुठं उद्घाटन करायचे तिथे मी जाऊन असा उभा राहायचो साहेब. अशी परिस्थिती माझी होती. पण आज परिस्थिती साहेब तुम्ही एवढी बदललेली आहे. या एका वर्ष 2-2.5 वर्षामध्ये साहेबांनी मला 120 कोटी रुपये निधी दिला. आणि साहेब मी तो गल्लीत वापरला. आणि मी, माझा मुलगा, आमचे सर्व कार्यकर्ते, शाखा प्रमुख, महिला शाखा प्रमुख, सर्व गट प्रमुख, उपशाखा प्रमुख गल्लीत फिरून त्या कामावर आम्ही देखरेख करायचो. आणि लोकांना जे आवडेल, लोकांना जे भावेल तसं काम करण्याचा प्रयत्न केला. म्हणून ही जनसंख्या साहेब आज या महिला भगिनी तुमच्या पाठीशी उभी आहेत. ज्या डोंगरावर साहेब कधी पाणी पोचलं नाही त्या डोंगरावर पाणी पोचण्याचं काम सुद्धा आम्ही केला का नाही साहेब. जिथे कोण जात नसेल तिथे जाण्याचं आणि त्यांना त्या सुविधा देण्याचं काम केलं. एक नेता काय तो त्यांचा बोलत होता की करोना काळात तू कुठे होतास. अरे बाबा, करोना काळात मला 2 वेळा लोकांच्या जनतेच्या हितासाठी धावत असताना 2 वेळा मला करोना झाला. मी माझ्या शरीराची पण भीती बाळगली नाही, मला मृत्यू आले त्याची पण मी भीती कधी बाळगलेली नाही. जनतेची सेवा केली. आणि मला आठवतं तेव्हा एकमेव देव आमच्यासाठी धावून आला तर तो एकनाथ शिंदे साहेब. मला 10 ट्रक धान्य पाठवलं. किती? 10 ट्रक. मी तर ऑलरेडी करत होतो पण मला त्यांचा आधार आला. म्हणून साहेब 1 महिनाभर आम्ही अन्नछत्र चालवलं. ती तुमची कृपा होती. आणि गरिबांना दिलं. ज्या गरिबांच्या नोकऱ्या सुटल्या होत्या त्यांना अन्न तरी मिळालं पाहिजे होतं, त्यांना जेवण 2 टायमाचं मिळालं होतं. तर तेव्हा आपण तुमच्या कृपेमुळे साहेब मिळालं होतं. आम्ही फक्त मेहनत केली. तेव्हा कोण मातोश्री आली होती, तेव्हा कोण आला नव्हता यांचा. पण साहेबांनी तेव्हा पुरवलं. मला लसी पाहिजे होत्या, त्या रेमेडीज इंजेक्शनचा फार मोठा कालाबार चालला होता. मला आठवतं मी साहेबांनी प्रभाकरला फोन करायचो. माझ्या डोळ्यात पाणी येतं त्या गोष्टीवरून. मी प्रभाकरला फोन करायचो. प्रभाकर बोलतो जा आमच्या शाखेमध्ये तुला किती पाहिजे तेवढी इंजेक्शन घेऊन द्या आणि लोकांना वाटून टाक. तेव्हा 40,000 रुपयाचा रेट होता इंजेक्शनचा. आमची गरीब जनता 40,000 आणणार कुठून हा मला प्रश्न होता साहेब तेव्हा. पण तुम्ही ती मदत केली आम्ही कधी विसरू शकत नाही. जो आम्हाला वेळेला उपयोगी पडतो तोच आमचा देव असतो हे लक्षात ठेवा. म्हणून मी बोलतो ना आमचा विठ्ठल कोण आहे तो एकनाथ शिंदे साहेब आहे. अरे थांबा ना बाबा, माझी लिंग नका ना तोडून यार. मला आठवतं जेव्हा कठीण वेळ आला तेव्हा साहेब आमच्या पाठीशी उभे होते. आज मी साहेबांकडे जी गोष्ट सांगितली माझ्या मतदारसंघासाठी सांगितली. बोललो साहेब आम्हाला ठाण्याला जायला इथून फार 2 तासाचा रस्ता लागतो, एकतर जोगेश्वरीवरून नाहीतर घोडबंदर मार्गे. साहेब हा इकडच्या जनतेला, पश्चिम उपनगराच्या जनतेला, स्पेशली आम्ही पेंगोळवर राहतो ह्या इकडच्या जनतेला, मालाडपासून इकडच्या जनतेला आम्हाला एक मार्ग नॅशनल पार्कमधून पाहिजे हवा होता. साहेबांनी प्रयत्न केले, बोलले बाबा नॅशनल पार्कमधून तर मार्ग मिळणार नाही. मग साहेबांनी बोललो कुठून पण मला करून द्या बोलून. परदेशामध्ये टनल मार्ग जातात साहेब, तसं काय होऊ शकतं काय. साहेब बोले अक्कल बुद्धी चांगली चालवली. साहेबांनी सर्वांशी बोलले, दिल्लीवाल्यांशी बोलले आणि 24,000 करोडचा टनल मार्ग साहेबांनी पास करून दिला. आणि त्याचं उद्घाटन माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी केलं. आणि आता त्याचं काम ठाण्यावरून सुरू झालेलं आहे. 2 वर्षात माझ्या मतदारसंघात मागा ठाणे टू ठाणे हा साहेबांनी आपल्याला टनल मार्ग दिला 6 लेनचा. 10 ते 12 मिनिटात मी ठाण्याला पोहोचणार आहात. एवढं महान कार्य साहेबांनी आम्हाला करून दिलं. साहेब समतानगर हे थांब रे जरा. साहेब समतानगरचा प्रश्न होता. समतानगरचे काही लोक आलेत का इथे, बिल्डिंगवाले येणार होते आज.
आलेत का? हा आले, तेव्हा तिथे आहेत. त्यांचा प्रश्न होता, पाणी नव्हतं येत. मी आणि प्रवीण भाऊ सातत्याने प्रयत्न करायचो, विकासकांनी पैसे भरले होते, पण म्हाडा ते पैसे वर्ग करायला तयार नव्हते. त्याच्यावरून त्याच्या कोर्टामध्ये केसेस चालू होत्या. अरे तुम्ही कोर्टामध्ये केसेस करा आणि काय करा, पण माझ्या जनतेला पाणी पहिलं मिळालं पाहिजे, हा आमचा मूलभूत हक्क आहे ना. मी साहेबांना सांगितलं, साहेबांनी श्रीकांत शिंदेला माझ्याबरोबर कमिशनरकडे पाठवलं. तिथे सर्व अधिकाऱ्यांना बोलवलं आणि पैसे कोणी भरायचे, म्हाडाने पहिले पैसे वर्ग महानगरपालिकेला करावे. 4 दिवसात पैसे झाले पाहिजेत. 4 दिवसानंतर हे आली, देवीचा उत्सव आला, तरी पण आमचे काही पैसे ट्रान्सफर झाले होते नाही. साहेब आले होते इकडे उत्सवाला, नवरात्रीला. मी साहेबांच्या कानात रात्री 1 वाजता उठला, साहेब अजून काय झालेलं नाही. साहेबांनी लगेच फोन त्या रात्री 1 वाजता त्या जायस्वाल साहेबांना उठवलं म्हाडाच्या वतीनं आणि सांगितलं उद्याच्या उद्या पैसे वर्ग होऊन त्याची रिसीट प्रकाश सुर्वेच्या हातात आली पाहिजे आणि त्याच्यानंतर ते पाणी चालू करून दिलं. हे ऑन द स्पॉट निर्णय घेऊन ऑन द स्पॉट जनतेला, साहेब 2,500 जनतेने जल्लोषात माझं स्वागत केलं. इथे बरीच नेते त्यांच्या तिथले आलेले आहेत. इथे साहेब जल्लोषात स्वागत केलं. आज ती जनता तुमच्या पाठी खंबीर उभी आहे. साहेब त्यांचा एक छोटासा प्रश्न आहे आणखी त्या विभागाचा. त्यांची घरं आहेत, आपल्या शासनाने GR काढला होता की 500 स्क्वेअर फूटच्या खालच्या लोकांना तर भाडं एनी टॅक्स माफ असेल, बरोबर आहे ना शेट्टी साहेब? पण त्यांचा पेंडिंग काय टॅक्स आहे त्या 2,500 घरांचा, तर त्यांनी मला त्या दिवशी पण सुद्धा विनंती केलेली आहे की तो पेंडिंग टॅक्स आहे तर त्याच्याबद्दल आपण योग्य तो निर्णय घेऊन तो माफ करा आणि 500 स्क्वेअर फूटच्या वरची जी घरं आहेत त्यांना पेनल्टी प्रचंड लावलेली आहे. साहेब ही गरीब घरातली लोक तिथे रिडेव्हलपमेंट होऊन गेलेली आहेत, त्यांना तर परवडणार नाही. ती पेनल्टीच्या बाबतीत सुद्धा आपण विचार करावा, मी विनंती साहेब तुम्हाला करतो. तिसरं महत्त्वाचं काम, समतानगर असेल, सिद्धार्थनगर असेल, ठाकूर विलेजपुरा असेल, दामूपाड्याच्या तिकडची लोक असतील, दानूपाड्याची, त्यांना मेट्रोसाठी जाण्यासाठी अकुर्ली स्टेशनच्या तिथे जावं लागायचं. त्या रिक्षाला प्रचंड पैसे लागायचे. माननीय CM साहेबांना मी सांगितलं, साहेबांनी लगेचच्या लगेच 80 करोड रुपये पास करून तिथे ते फ्लायओव्हर FOB फ्लायओव्हर ब्रिज करून दिला आणि त्याचं काम सुरू आहे आणि तिथे त्याला आता एक्सिलेटर लावून देणार आहेत साहेब. म्हणजे ते आमच्या ज्येष्ठ नागरिक असते, आणखी कोण असेल त्यांना चढायचा सुद्धा त्रास वाचवण्याचं काम कोणी केलं? माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. मी विरोधकांवर टीका करणार नाही, कारण आमच्या साहेबांनी मला सांगितलेलं आहे, विरोधांना किती बोंबलायचं बोंबलू दे, आपण प्रकाश कामातून उत्तर द्यायचं. साहेब आम्ही कामातून उत्तर त्यांना देत आहोत. आणि साहेब हे सर्व घडतंय ना, ते फक्त आपल्या कृपेमुळे घडतंय. आज तिथे असतो ना साहेब, तर परत निवडून यायची काय मला शंका नव्हती. ही फक्त आपल्या कृपेमुळे. आपण आम्हाला बचत गटाला किती दिलेलं मानधन असेल, खाणी कर्मातून मिक्सरसाठी दिलेले पैसे असतील, यांच्या माध्यमातून महिलांना आम्ही सक्षम करण्याचं काम केलं. अजून पण 7,500 मिक्सर महानगरपालिकेमध्ये माझे पडून आहेत, कारण आपलं आचारसंहितेमध्ये ते वाटू शकत नाही आमच्या महिलांना. हे सर्व महिलांना, स्पेशली महिलांना सक्षम करण्याचं काम कुणी करून केलं असेल? शिंदे साहेबांनी केलं. आज आमच्या या गरीब महिला आहेत साहेब, आणि 60% महाराष्ट्रीयन महिला आहेत, बाकी सर्व इतर प्रांतीय महिला आहेत. आपण जे 1,500 रुपये दिलेत ना लाडकी लोक योजनेचे साहेब, ते त्यांच्यासाठी देवदूत बनलेले आहेत. त्यांना त्याचा एवढा प्रचंड दे झालेला आहे, त्यांच्या संसाराच्या याच्यामध्ये ते आज हातभार लावू शकतात. ही योजना जेव्हा आणली तेव्हा काही लोकांनी सांगितले आमच्या महिलांना 1,500 रुपयाची गरज नाही. अरे बाबांनो, तुम्ही सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलेला आहात. तुम्ही AC घेऊन फिरता, तुमच्या बंगले आहेत, तुमच्या गाड्या यायची, तुमची घरं यायची. इकडे कधी आलात एखाद्या सभेला तर तुम्हाला व्हॅनिटी व्हॅनशिवाय चालत नाही. आमचा साहेब तर आमच्या ऑफिसमध्ये पण वॉशरूमला जातो. पण आमच्या महिलांना त्या 1,500 रुपयाची काय व्हॅल्यू आहे त्या महिलांनी जन्माला. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे का खोटं आहे? जोरात बोला हो. हा साहेब महिलांचा आहे. आज ह्या 1,500 रुपयामध्ये आमच्या महिला काय करणार? स्वतःसाठी वापर नाही करणार. मुलग्याची फीस कुठे भरायची कमी असेल ती फीस भरणार, कुठे नवऱ्याला कुठे दुखापत झाली असेल, हॉस्पिटलला ॲडमिट करायचं असेल ते ॲडमिट करणार. इथे राहून सुद्धा वडिलांची काळजी तिकडे असणाऱ्या आपल्या आई वडिलांची काळजी इथून घेणार. वडिलांना काय गोळ्या नसतील तर त्याचे पैसे इथून पाठवायचं काम या महिला भगिनी करणार आहेत. त्या स्वतःसाठी कधी वापर करणार नाही. पण आज त्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्याकडे आले. त्यांच्या दरवेळी त्यांचा बर्थडे असेल
तर नवऱ्याला सांगावं लागायची बाबा मला साडी घे रे, मला साडी घे रे, मला साडी घे रे. आज त्या हक्काने जाऊन स्वतःसाठी पण साडी घेतील आणि नवऱ्यासाठी सुद्धा एक शर्ट विकत आणतील. हे साहेब हे केले तुम्ही महिलांवर केलेलं प्रचंड मी सांगतो महिलांना दिलेलं प्रचंड ताकद आहे साहेब. म्हणून या भारी संख्येने तुम्हाला बघायला महिला आल्यात. मी म्हणून रॅम्प तिथपर्यंत नेणार होतो, पण काही तांत्रिक तुमचे SBI वाले आले आणि आम्हाला रॅम्प टाकायला बंदी केली. म्हणून अर्धा रॅम्प आम्ही सोडून दिला. तर सर्व महिलांना तुम्हाला भेटायचं होतं. त्या टोकापर्यंत मी रॅम्प नेणार होतो आणि रॅम्पवरून तुम्ही चालणार होतात आणि महिला सर्व तुम्हाला हात दाखवणार होत्या साहेब. ते मला करायचं होतं, पण पुन्हा एकदा व्यवस्थित परमिशन घेऊन पुन्हा मला माहिती आहे आपलं सरकार येणारच आहे. आणि आणखीन मला साहेबांनी आणखीन सांगितलेलं आहे तुमच्यासाठी स्पेशली, त्याच्यानंतर सरकार आल्यानंतर योजना चालू असणार तर असणारच आहेत, पण तुम्हाला 2100 रुपये आमचे साहेब देणार आहेत. किती देणार आहेत? मग एक मिनिट, मग महिला भगिनी सांगा मला, एवढं सर्व तुमच्यासाठी आम्ही केले. मिक्सर्स आणून देतोय, तुमच्या बचत गटांना 30-30 लाखाचं अनुदान आणून देतोय, कधी 1-1 लाख रुपये अनुदान आणून देतोय, कधी वसतिगृह आमची ताई बनवते त्याच्यामधून 5-5 लाख रुपये आम्ही अनुदान आणून देतोय, मिक्सर्स देतोय. तुम्हाला घरघंटी शिलाई आणि घरघंटी आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये 18,500 वाटल्या. 18,500 म्हणजे त्यांनी त्याच्यावर 2 पैसे कमवावे. कुठे बुटीक क्लासेस त्यांना खोलून देतोय मोफतमध्ये. एवढं सर्व केल्यानंतर खरं सांगा, दर महिन्याला तुमच्या सख्या भावानी तरी कधी पैसे दर महिन्याला 1,500 रुपये दिले ते का हो? फक्त 2च वेळा याचा, भाऊबीजेला आणि रक्षाबंधनला. आणि त्यामध्ये जर प्रॉपर्टीचा वाटा असला तर भाऊ बोलायचा बहीण नसली तर बरी होईल. हो, आणि हे सर्व पैसे तुमच्या भावानी दिले नाहीत, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमचा जो भाऊ आहे ना, खरा सक्का भाऊ, त्यांनी मात्र तुम्हाला हे पैसे तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट देण्याचं काम केलेलं आहे. मग आपण सर्व आमच्या पाठी उभे राहणार ना? निश्चित. आपली निशाणी काय? मग जरा एकदा जोरदार घोषणा द्या, एकनाथ शिंदे साहेबांचा. साहेब विकासाची गंगा फक्त आपल्यामुळे आमच्या इथे वाहते.